मी शक्यतो सिस्टीम वाल्याला काही बोलत नाही. पहिलं बोलत होतो, पण मी पुण्याला गेलो आणि त्या सिस्टीम वाल्याला म्हणलं आवाज वाढव. त्यांनी याची आर्थिंगच काढून ठेवली. मी असं केलं की करंट बसायचा मला. तर आपण काही बोलत नाही. आता यांना सांगितलं मला माझा आवाज लॉक झाला होता. मध्ये मी 10 दिवस ॲडमिट होतो पुण्याला. तेव्हापासून मला डॉक्टरनं सांगितलं कायम एकाच कंपनीच्या माईकवर बोलायचं. मग मी आपलं गेलं का सांगत असतो आवाजाचा माईक लावा. मी त्या आत्ता मागच्या आठवड्यात गेलो होतो त्या कल्याणला. त्याला सहज म्हणला, तुम्हाला कसं म्हणलं, त्याला जवळ येऊन सांगितलं. त्याला म्हणलं एखादा आवाजाचा माईक लावा. तो माया पैसे आला आणि त्यानं असं स्टँड तेव्हापासून मी अगोदर आपला अंदाज घेतो सिस्टीम मला कसं काय. विठाला 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 द्या इकडं लक्ष. विषय सुखामध्ये आनंद भेटेल पण त्याच्यापासून तृप्ती मिळणार नाही. महिना म्हणणं झाला तुमचं मत तुम्ही राम उचालता. अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला सोपा. तुमच्या वेळ आणि तुमच्या आयोजक नियोजक मंडळींनी मला फोन केला, खळेकर महाराज 4 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन करायचंय, जमाल का? मी म्हटलं थांबा मला डायरी पाहू द्या, तुम्हाला फोन करून सांगतो. तुमचा फोन ठेवला आणि मला पुण्यावरून फोन आला नाही, समजा आला असता. पुण्यावाले म्हटले खळेकर महाराज 4 तारखेला संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन करायचंय, अमुक अमुक आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, जमल का? मी म्हटलं मला संगमनेर भागातून फोन आलाय आणि तुमचा फोन आलाय. एक काम करा, मला 10 मिनिटाचा वेळ द्या, मला कोणता कार्यक्रम परवडतो म्हणजे रुटीन मध्ये बसतो त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. ते म्हणले महाराज परवडायचा विचार करू नका, वाढदिवस आमदार साहेबांचा आहे ना, आमदार साहेब तुम्हाला 51,000 रुपये देणार आहेत. आपली कांत जागेवर ताईट झाली 51 ऐकलं. आता मला खरं सांगा महिला मंडळ, मी 51 वाल्याला फोन करीन का 15 वाल्याला करीन? 51 वाल्याला ना, बरोबर आहे ना? आणि तुम्ही राम उचालता ना, बरोबर आहे ना? तुम्ही झाल्या सज्जन मी झालो भामटा. माया विघणे भ्रमला खरे, माया विघणे भ्रमला खरे, भरता मी माझे घरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, साधकारे गायिले, हे धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, साधकारे गायिले, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र माया विघणे भ्रमला खरे, माधवी माझे धरे, हे तो संपत्तीचे वारे, साधकारे गायिले. माया विघणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, साधकारे गायिले. माया विघणे भ्रमला खरे, माधवी माझे धरे, हे तो संपत्तीचे वारे, साधकारे गायिले. माया विघणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, साधकारे गायिले. येतो संपत्तीची वारे साचो कारे जाईल. कोणत्याही विषयाचं उदाहरण घ्या तुम्ही, नाहीतरी मला सांगा. हा सगळा आता तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहे, द्या इकडं लक्ष. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी. महाराज गेल्या 3 महिन्यापासून प्रत्येक शेतकरी माणूस पावसाची वाट पाहतोय आणि त्याला वाटतंय पाऊस यायला पाहिजे. एक सांगू तुम्हाला महाराज, लोकांचं मत एवढे सप्ते होत आहेत, एवढे कीर्तन प्रवचन होत आहेत, एवढे महाराज लोक पैसे घेत आहेत, पाऊस का व्हायला? लोकांचं सविस्तर मत असं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, पाऊस देवाच्या हातात नाहीच आहे. बोला तुमचं काय मत आहे? पाऊस देवाच्या हातात नाहीच आहे, पाऊस निसर्गाच्या हातात आहे. पण निसर्ग 100% माणसाच्या हातात आहे, हे कधी विसरायचं नाही. मग तुम्ही म्हणताल कसं?
निसर्ग अवलंबून आहे माणसाच्या नीतीवर आणि आचरणावर. निसर्ग अवलंबून आहे माणसाच्या नीतीवर आणि आचरणावर. बाकीचं बाजूला ठेवा तुम्ही महाराज. लोक जर एकादशीच्या दिवशी भाकरी खायला लागले तर कसं काय पाऊस पडेल महाराज? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एकादश नसेल. ज्यांना एकादश नाही त्यांनी हात वर करा बरं. नाही मी म्हणलो ना तुम्ही सगळे सज्जे नेहमीच भामटाय का? गोकुळाष्टमीच्या दिवशी काही नालायकांनी भाकरी घातल्यात महाराज. एवढे दरिद्री विचार आहेत त्यांचे. अरे 29 पर्व सांगितलेत भागवत धर्मामध्ये. पर्व विश्वेश भागवत धर्मी नृसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, जन्माष्टमी, उत्तमी शिवरात्र. महाराज 24 एकादश आणि 5 हे पर्व, 29 पर्व तरी माणसानं केले पाहिजे. आणि एकादशीच्या दिवशी तू भाकरी खातो. तुझ्या बापाची पेंड का पाऊस पडणं? त्याला प्रमाण आहे काय? पापाची मुळे झाले सत्याचे वाटोळ्यान. मेघ पडो भीती. फक्त 19 फेब्रुवारीला बॉम्ब लायचं. छत्रपती जन्माला यायला पाहिजे. महाराज असे पिऊन छत्रपती जन्माला येत असतील का? 17, 18, 20, 22 पोरं जरा नीट आहे का? दारू पिऊन जर तुम्ही म्हणत असाल राज्य छत्रपती जन्माला यायला पाहिजे, एक वाक्य लिहून ठेवा घरामध्ये. राजे छत्रपती जन्माला आले नाही तरी चालेल. फक्त राज्य छत्रपतीची नीती जरी जिवंत राहिली तरी महाराष्ट्रामध्ये आजही परिवर्तन होईल. आणि पेताडानं जरा नीट आहे का? बेवड्याची दानत सुद्धा नाही माझ्या राजा छत्रपतीचं नाव घ्यायची. आणि तो म्हणतो छत्रपती जन्माला यायला पाहिजे. पेताडानं नालायकानं अजिबात माझ्या राजा छत्रपतीचं नाव घ्यायचं रे. पेताड जर आजपासून राजा छत्रपतीचं नाव घेईल तर तो आम्हाला कलंक आहे. राजा छत्रपतीची मावळी पीत होते का? कुशाल दारू पिऊन डीजे पुढे नाचतो. छत्रपती जन्माला म्हणजे भोंगळ करून हाणलं माझ्या त्याला. महाराज राजे छत्रपतीची नीती आठवली तरी अंगाला काटा येईल. तरी काटा येईल. नाही तर ऐकून जाता जाता सांगून जातो तुम्हाला. शाहिस्ते खानाची फोटो कापली राजे छत्रपती आणि राजे छत्रपतींच्या मावळ्यांनी. शाहिस्ते खानाची फोटो कापली आणि शाहिस्ते खानाची बोटं कापल्यानंतर राजे छत्रपती आणि राजे छत्रपतींची मावळी पसार झाली. आणि महाराज शाहिस्ते खानाची मुलगी ह्या वातावरणाला घाबरली आणि ती त्याच ठिकाणी लपून बसली. पण शाहिस्ते खानाची बायको आली शाहिस्ते खानाकडे आणि शाहिस्ते खानाच्या बायकोनं सांगितलं, हो आपली मुलगी कोणीतरी पळवली वाटतं. मला तर वाटतंय आपली मुलगी नक्की शिवाजीनं पळवलेली असावी. शाहिस्ते खानाचे सेवक आले आणि शाहिस्ते खानाच्या सेवकांनी सांगितलं, खान साहेब, खान साहेब आपली मुलगी कोणीतरी पळवली वाटतं. आम्हाला तर वाटतंय आपली मुलगी नक्की शिवाजीनं पळवलेली असावी. शिवाजीनं पळवलेली असावी हे शब्द शाहिस्ते खानाच्या कानावर पडले. शाहिस्ते खानाच्या हातातून रक्त वाहत होतं. हात झटकला आणि बायकोला आणि सेवकांना आवाज दिला, अरे तुम्ही म्हणताय ना माझी मुलगी शिवाजीच्या ताब्यात आहे. अरे माझी मुलगी जर शिवाजीच्या ताब्यात असेल तर मरेपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. हा माझा विश्वास आहे. दुश्मनाचा विश्वास होता, दुश्मनाचा. आता शेजारणीवर तरी आहे का? नवऱ्यावर तरी आहे का? झोपल्यावर मोबाईल उचकीती तू त्याचा. हा माझा अनुभव आहे. एवढ्या बाबतीत लई विचित्र महिला मंडळ. तुम्ही किती अवघड पॅटर्न टाका आणि किती अवघड कोट टाका, तुमची बायको आणि तुमचा पोरे त्याला उघडणार म्हणजे. बरोबर आहे संकेत महाराज? तुमचं नाही झालं अजून? महाराज लई विचित्र अवस्था. तुम्ही ते आता नवीन मोबाईल आलाय पा, बोट लावलं का खालून लॉक उघडत. तुम्ही कोणत्या बोटाचा लॉक टाका, तुमचं 10 बोटातलं एक बोट बायको लावून घेणार म्हणजे घेणार. त्या इकडे लक्ष. विनोदाचा भाग सोडा मुद्द्याकडे. राजा छत्रपतींची महाराज नीती जरी आचरणात आणली तरी आज महाराष्ट्रात परिवर्तन होईल. पण लोक आणायला तयार नाही. फक्त बोंबलतात, फक्त बोंबलतात. उरत महाराज हे आपण जे महाराज ग्रुप केलेत ना, शिवछत्रपती ग्रुप, संभाजीराजे ग्रुप, या ग्रुपना अशी दांडे ठेवले पाहिजे जवळ. पियाला का फक्त दांड्यानं पिसावला पाहिजे. पण त्या ग्रुपचा अध्यक्षच पेताड नसला पाहिजे. नाही तर मग आमचे बाबा म्हणतात तसं. आमचे बाबा नेहमी एक वाक्य सांगतात. आमचे बाबा म्हणतात ज्याच्या शेळ्या गावात मोकळ्या आहे ना
तोच म्हणणार गावाला झाडं लावा आणि याच्या बोकड्यानं शेंडे हाणू द्या. या असं नाही झालं पाहिजे. नीतीला किंमत आहे, सत्याला किंमत आहे आणि आचरणाला किंमत आहे. महिला मंडळ, आपण सुद्धा नीतीनं वागलं पाहिजे, आपण सुद्धा सत्यानं वागलं पाहिजे, आपण सुद्धा आचरणानं वागलं पाहिजे. थोड्या 3 गोष्टी महत्वाच्या. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावा, दिंडीला जावं, पंढरपूरला जावं, काशीला जावं, गयेला जावं, द्वारकेला जावं, या मताचा माणूस मी नाही. खरं सांगू, कलियुगामध्ये फक्त 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. रस्त्यानं चालताना असं चाललं पाहिजे की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बसताना अशा ठिकाणी बसलं पाहिजे की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसली पाहिजे. आणि मरताना असं मेलं पाहिजे की ज्याला कळन त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आणि असं जीवन जगण्याकरता तुमच्याकडे नीती पाहिजे, तुमच्याकडे सत्य पाहिजे आणि तुमच्याकडे आचरण पाहिजे. मी कीर्तन करतोय, मी तुम्हाला कीर्तन ठोकून सांगतोय ना, मी पण आचरणात आणलं पाहिजे. मी तुम्हाला सांगायचं आई बापाची सेवा करा, माझेच आई बाप वृद्धाश्रमात जमल का? नाही नाही महाराज, अगोदर म्या केलं पाहिजे, मग तुम्हाला सांगितलं पाहिजे. सत्य, नीती, आचरण या 3 गोष्टी जर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही दादा. विषय सुखामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही. पण विषय सुखाकडून जर ब्रह्म सुखाकडे जायचं असेल, बारकाई नाही का? पोरं जेवायला आणले काय नाही? हे ते पोरांचा दोष नाही महाराज, हे त्यांच्या आईबापाचा दोष. आता तुम्ही पहा ना, हे बारकले पोरं पहा, किती बारीक बारीक पोरं आहेत बिचारे, पहा कशी बसलेत कीर्तनाला महाराज. यांच्या आईबापाचे संस्कार चांगले म्हणायचे. आता हा मला लई शब्द येतात पण मी कंट्रोल करतो थोडे. लई विचित्र. मग आता पहा ना, हे पोरं जर जवळ घेऊन बसले, आपलेच आहेत का? आपलेच आहेत का? 9 ते 11 कधी दिसत नाही, पण 7 ते 9 पोरं दिसते. महाराज या पोरांना जवळ घेऊन बसलं माझे, यांच्या करताय, हे यांच्या करताय. हेच आता हे पहा ना, हे बारीक बारीक. पण याला बी महाराज एक परिणाम आहे. राजे छत्रपती जन्माला आले तर जिजाऊ आई साहेबांनी 7व्या महिन्यात रामायण महाभारत वाचलं होतं. आता हे पोरं बसलेत ना, यांची 100% महाराज यांच्या आईने रामायण महाभारत ज्ञानेश्वरी पारायण केलेलं महाराज. पण हे जे येडेवानी करतात ना महाराज, हे 100% 7व्या महिन्यात सैराट पाहिलेला परिणाम. आता सैराट पाहणाराच्या पोटी काय धार्मिक येणार आहे का महाराज? या असेच गायराट येणार महाराज. द्या इकडं लक्ष. विषय सुखामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही. तुम्हाला विषय सुखाकडून तर ब्रह्म सुखाकडे जायचं असेल ना दादा, तर त्याच्याकरता तुम्ही माळ घातली पाहिजे, गण लावला पाहिजे. या मताचा माणूस मी नाही. पण त्याच्याकरता तुम्हाला भगवंताची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. मग भक्ती करायची कशी? आता कीर्तन करणं भक्ती आहे का? कीर्तन करणं भक्ती आहे का? बरं तुम्ही करा विचारतोवर मी चहा पिऊन येतो. अहो कीर्तन करणं भक्ती आहे का? महिला मंडळ, कीर्तन करणं भक्ती आहे का? साप चुकीचं. कीर्तन करणं कला आहे. कारण कीर्तन करणं जर भक्ती असती तर आम्ही पैसे घेतले नसते. काही लातून खाजव सुटली असं ना. आता आमच्या लय मुळावर उठेल सध्याला. व्हॉट्सअप फेसबुकला तेवढंच कीर्तनकारांना पैसे घेऊ नये, ज्यांनी अगोदर छापले ते. लय विचित्र म्हणणं. एक सांगू का तुम्हाला? मला सांगा, आपण म्हणतो कीर्तनकारांना पैसे नाही घ्यायला पाहिजे, प्रवचनकारांना नाही पैसे घ्यायला पाहिजे. कुठपर्यंत करेल? त्याला प्रपंच नाही का? त्याचा बी विचार केला पाहिजे थोडाफार. बरं झालं, श्रावण महिना संपला म्हणजे बसले कुडायावाळीत. उलट माझं मत असं आहे, जेवढे कीर्तनकाराला देतात तेवढेच कलाकाराला द्यायला पाहिजे एका दिवसाची. आपण टाळ्या तर वाजवा. झालं परिणाम एवढ्या साप्त्याला. नाही खरंय, तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाची किंमत कीर्तनकार मंडळींपेक्षा सुद्धा कलाकार मंडळींमुळे जादा वाढली महाराज. कीर्तनकाराचं काय नाही, 2 तासात येतो पण त्याचे पैसे घेऊन जातो. ही मंडळी 7-7 दिवस महाराज एका गावात थांबतात. विशेष आहे. आणि महाराज आखी कार्यक्रमाला रंगत कुणामुळे? यांच्यामुळे. तरी सुद्धा कीर्तनकारात लोक म्हणतात काय कीर्तन झालं? ती पडद्याची पुढची बाजू आहे, पण ही मंडळी पडद्याची मागची बाजू आहे. लोक यांचा उदो करायला तयार नाही. सांगू तुम्हाला, कीर्तनकार आईच्या ठिकाणी असेल पण ही मंडळी बापाच्या ठिकाणी कधी विसरायचं नाही महाराज.
त्यांच्यामुळे सगळे ना. तुम्ही एखाद्या वाजवणाऱ्याला म्हणा 2 तास भजन करायचं, बिनधास्त पखवाद वाजवणार. एखाद्या गायकाला म्हणा 2 तास भजन करायचं, तो बिनधास्त गायन करणार. पण तुम्ही कीर्तनकाराला म्हणा 2 तास भजन करायचे, तो म्हणून नाही नाही मला कार्यक्रम. ही मंडळी महत्वाची. मला अजिबात कीर्तनकाराच्या नावानं बोंबलायचं नाही. आपण डीजे लावला तर एका तासात बेवडे नाचायचे 20,000 देतो. खरंच सांगा, देतो का नाही? पेताड नाचवायचे 20,000 देतो. इथं लोक सुधारायचे 15 गेल्यानं फरक पडतो कुठं? फक्त लोकांनी बोबाटा केलाय ते आलं ना लक्षात? काही नाही, अशा वाजवल्या काही नाही. तोंड कायला वाकडं करीतो, देऊ नको तू. मला नाही तळतळी ती 8 दिवस झाले ना तेवढा तडाखा. नाही तर ते नवीन फॅड काढलं एक इकून फोन करायचा महाराजाला. महाराज संगमनेर मध्ये तारीख घ्यायची, किती पैसे घेता? महाराज तिकून म्हणतात सरळ सरळ 15,000 11,000. महाराज कमी करा ना थोडेफार, एवढे पैसे कशाला लागतात? डीती घेती नरका जाती याचा अर्थ सांगता का? तेवढं रेकॉर्डिंग करायचं आणि व्हॉट्सअपला पाठायचं. कान फाडायला पाहिजे त्याचं ना आलाय कसं. लईन नगीने येत तसे महाराज, एवढं तेवढंच. आणि त्या महाराज लोकांनी त्याला घाबरायचं नाही महाराज. उलट महाराज लोकांनी एखादा असं रेकॉर्डिंग वाला वाटला की त्याला 5,000 जादा सांगितले पाहिजे. म्हणजे लोकांत बी जाहिरात होती, खळेकर महाराज 25 घेतो. म्हणजे लोकांना सांगायची गरज पडत नाही. महाराज लोकांनी गरबडायच नाही, त्याला बिनधास्त ठोकून सांगितलं पाहिजे. महाराज लोक जिथं नाही तिथं पैसे उडवतात, जिथं नाही तिथं पैसे उडवतात लोक. जाऊ द्या असो, त्याच्याविषयी आपल्याला जादा बोलायचं नाही. कीर्तन करणं भक्ती नाही, कीर्तन करणं कला आहे. सरळ सांगतो तुम्हाला, कीर्तन करणं कला आहे, पखवाद वाजवणं कला आहे, हार्मोनियम वाजवणं कला आहे, भजन म्हणणं कला आहे. मग भक्तीची व्याख्या काय आहे? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात. देह जावा अथवा रावण पांडुरंगी दृढ भाव दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे. स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली आला, पण भगवंताच्या नामचिंतनामध्ये अडथळा येऊ नये म्हणून स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली तुडवून टाकला. याला म्हणायचं महाराज भक्ती. मग भक्ती नेमकी करायची कोणती महाराज? 9 प्रकारची भक्ती करायची नाही. तुकोबाराय सांगतात बाबा, या 9 प्रकारच्या भक्तीपेक्षा सुद्धा एक श्रेष्ठ भक्ती आहे, याची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबाराय सांगतात बाबा, देवाला भक्ती आवडते ती आपल्याला करायची, जी देवाला आवडते ती आपल्याला करायची. पण साधकाचा प्रश्न आहे तुकाराम महाराज, देवाला भक्ती जर आवडते तर त्या भक्तीचं नाव काय? हेची थोर भक्ती आवडती देवा, 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 हेची थोर भक्ती आवडती देवा.
भक्तीचं नाव आहे संकल्पावी माया संसाराची विठाला विठाल विठाला हो चला तुकोबाने सांगतात देवाला भक्ती आवडते, पण त्या भक्तीचं नाव असं आहे संकल्पावी माया संसाराची. मग संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे जायचं. संकल्पावी माया संसाराची म्हणजे शेती आहे का तुम्हाला? शेती आहे का? इकून आले तुमच्याकडे पिकं कशाचे आहेत? बाजरी मका अजून डाळिंब. डाळिंब आहे का? भाव येणार आहे त्याला. डाळिंबाला कांदे आहेत का? कांदे 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 गांजा द्या इकडं लक्ष. कांदे कसे लावतात? कांदे तुम्हाला माहिती आहे का? आमच्याकडे कसे लावतात ऐका अगोदर. आमच्याकडे कांद्याचं रोप तयार करतात. रोप चांगलं 1.5-2 महिन्यात लागवडीला येतं. मग बैलावाल्याला बोलावतात, रोप उपटतात आणि बैलानं पाबरी वाट पेरतात. तुम्ही म्हणतो तो या बापानं केली कशी शेती अशी? कसे लावतात कांदे? इकडचं रोप उपटायचं आणि इकडच्या वाफ्यात नेऊन बस. संकल्पावी माया संसाराची म्हणजे एवढंच. इकडचं रोप उपटायचं आणि इकडच्या वाफ्यात नेऊन. आता इथून पुढं कोणताही कीर्तनकार येऊ, मी येऊ, माझा बाप येऊ, नाही तर माझ्या बापाचा बाप येऊ, नाही तर आम्ही तिघजण संगच येऊ. तुम्हाला विचारलं ना कीर्तनकारानं देवाला कोणती भक्ती आवडते, टपक्यास उभा राहायचं आणि म्हणायचं कांदे लावणे ही भक्ती देवाला आवडते. तो कीर्तनकार मरण पण परत तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? का? त्याच्यामध्ये तेवढी मार्मिकता आहे. काय मार्मिकता आहे ऐका. जसं तुम्ही इकडच्या वाफ्यातलं रोप उपटणार आणि इकडच्या वाफ्यात नेऊन लावणार, त्या पद्धतीनं संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवावर बस. संकल्पावी माया संसाराची. जेवढ्या प्रेमानं प्रपंच तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. याचं नाव संकल्पावी माया संसाराची. महाराज बरं मला सांगा, आता आपण संसारावर किती प्रेम करतो त्याची गिनती आहे का? पुरुष मंडळी गिनती आहे का? बायकोवर किती प्रेम करतो त्याची गिनती आहे का? मेवणीवर किती प्रेम करतो त्याची गिनती आहे का? द्या इकडं लक्ष. बहीण म्हणायचं तर मेवणी झालं माझ्या डोक्यात. आमच्या इथं एक जोडपं राहतं, त्यांना एक पोरग आहे. महिला मंडळ. लहान बाळ सांभाळायची माहिती जास्त आईला का बापाला? भूक लागली का? भूक लागली का लगेच मला सांगायचं बंद करा, लगेच बंद करणार. आपलं तसं काय नाही. द्या इकडं लक्ष. आईला का बापाला? आता लहान पोरग झोळीत होतं, आई गेली पाण्याला आणि बाप आवरीत होता आपलं. आई गेली पाण्याला आणि पोरग लागलं रडायला. आता पोरग रडायला लागल्यानंतर बापानं झोका द्यायला सुरुवात केली. रडू नको, रडू नको. त्याला म्हणलं हळूच दे ना थोडं, करवाजनं लावलंय तुला. रडू नको, मम्मी पाण्याला गेली. रडू नको, चालू द्या 9 वाजेपर्यंत. एवढं असं करता करता महाराज त्यानं पोरग काय राय ना पोरग कडेवर काढून घेतलं. मग तो पोराला म्हणायचं रडू नको, मम्मी पाण्याला गेली. तेवढ्यात मम्मी पण पाणी घेऊन आली. आता महिला मंडळ मम्मी पाहिली, पोरानं बी आणि पोराच्या बापानं बी. आनंद कुणाला व्हायला पाहिजे? पोराला. पण होतो कुणाला? बास
अगदी परफेक्ट उत्तर दिलं तुम्ही. पोराचा बाप गालात हसला बा. रडू नको, आपली मम्मी पाणी घेऊन आली. रडू नको, आपली मम्मी पाणी घेऊन आली. पोरग म्हणलं रडायचं थांबतो बा, पण मम्मी माझी का तुझी मला अगोदर सांग. बा बा. ए द्या इकडं लक्ष. माणूस जेवढा संसारामध्ये गुंतोय, माणसानं तेवढं जमलं. जमलं का? अरे जमलं का? द्या इकडं लक्ष. जेवढ्या प्रेमानं प्रपंच, तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. कसं सांगू तुम्हाला? कसं सांगू तुम्हाला? संसारी असावे, असोनी नसावे. संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. माणूस संसारामध्ये माणसानं त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. संसारी असावे नासोनी नसावे. ते काय झालं, ते भातालाच मोठ्याने वाजवतोय. फक्त ती ते का गुंतवणी राहतील तैसे असावे संसारी. माणसानं त्या पद्धतीनं संसारामध्ये राहिलं पाहिजे. अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज, माणसानं संसारामध्ये कमळाप्रमाणे राहणं अत्यंत गरजेचं आहे. दृष्टांत आहे त्याला नाना प्रकारचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा देवाला ती भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची. जेवढ्या प्रेमानं प्रपंच, तेवढ्याच प्रमाणे परमार्थ. कसं? सुदामा ब्राह्मणा दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. माणसानं जेव्हा असं प्रेम भगवंतावर जर केलं तर निश्चित महाराज तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, तुम्हाला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. पण साधकानं विचारलं, तुकाराम महाराज, संकल्पावी माया संसाराची ही भक्ती जर देवाला आवडते आणि आम्ही जर संसारावरचं प्रेम जर देवावर केलं तर आमच्या संसाराचं काय? ठेविले आले कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे. ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे. चित्तिया सुद्यावे समाधान, 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 चित्तिया सुद्यावे समाधान. ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे. संसारामध्ये माणसानं देव ठेवेल तसं राहायचंय. समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. नाही तर महाराज, अल्लाह रखेगा
वैसा भी रहना मौला रखेगा, वैसा भी रहना. जसं देव ठेवील तसं. बळच नाही बरं का, नाही तर फुल प्याला एका गाडीला धडकला, एक हात मोडला, एक पाय मोडला, मग दवाखान्यात गेले त्याला भेटायला. कस काय झालं पाटील? तो म्हणलं काय ठेविले आनंदी पिऊन. ऐका आहे, फक्त सर्वात महत्वाचं इथं महिला मंडळ चित्ती असू द्यावे. आता एक वेळेस काय झालं, एक वेळेस पुरुषाचं चित्त समाधानी राहील, पण महिला मंडळाचं चित्त नाही समाधानी राहत का? खरं सांगा, महिला मंडळ तुमच्या शेजारीनं 2 तोळ्याचं नेकलेस केलं, तुम्हाला आनंद होतो का दुःख होतं? तुमच्या पोटात तो गोळा उठवतो. खरं सांगा, शेजारीनं 2 तोळ्याचं केलं, तुम्हाला वाटतं किती तोळ्याचं करावा? जरा मोठा खोटं बोलू नका, खोटं बोलाल तर मराल. तुमच्या शेजारणीनं 2 तोळ्याचं केलं, तुम्हाला वाटतं किती तोळ्याचं करावा? 4 तोळ्याचं. तुमच्या शेजारणीनं 1000ची साडी घेतली, तुम्हाला वाटतं 2000ची. तुमच्या शेजारणीनं 2 चाकी घेतली, तुम्हाला वाटतं 4 चाकी. तुमच्या शेजारणीचं एक मड निघालं, तुम्हाला वाटतं चित्ती असू द्यावे. माना सर्वात महत्वाचं ते चित्त समाधानी असणं अत्यंत गरजेचं आहे. काही पाहिलं पाहिजे. 2 चाकीवाल्यानं सायकलवाल्याकडे पाहिलं पाहिजे, सायकलवाल्यानं पायी चालणाऱ्याकडे पाहिलं पाहिजे, पायी चालणारा ज्याला 1 पाय नाही त्याला पाहिलं पाहिजे, 1 पायवाल्यानं ज्याच्याकडे 2 पाय नाही त्याला बघितलं पाहिजे. माना याला म्हणायचं चित्ती असू द्यावे समाधान. जर तुम्ही चित्तामध्ये समाधानता मानत नाही तर वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग शेवटी महाराज तुमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी दुःखच पडेल. म्हणून तुम्ही संकल्पावी माया संसाराची भक्ती करा, देवावर प्रेम करा, देव ठेवील तसं राहा आणि चित्तामध्ये समाधानता माना. यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता आपली वेळ संपलेली आहे, परंतु जाता जाता कीर्तनाचे संदेश आल्या आयुष्यामध्ये तुम्ही माझं कीर्तन विसदी करू नका. गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका. सदाचारानं वागता नाही आलं तरी चालेल, पण कधी कोणाचं वाईट चिंतन करण्याचा प्रयत्न करू नका. कारण भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण वाईट तरी कधी करू नका. आईची सेवा आणि बापाची सेवा ईश्वर सेवा आहे. महिला मंडळ तुमच्यापैकी निम्म्या सुना आज आता सासूबाईशी बोलत नाही, हात वर करा बरं. खोटं बोलाल तर रात्रीतून मराल आजच. सासू गेल्यावर तर लई रडती, आता बाई गेल्या का? हा गेल्या ना. गेल्यावर पगोळ येतो तुला. गेल्यावर सासरा मेला परवा दिवशी. आमच्या इथं सासरा मेला परवा दिवशी, आणि त्या सासऱ्याला त्या सोनानं जित्यापणी चहा नाही पाजला, चहा नाही पाजला जित्यापणी. आणि मेल्यावर मग आरडायला लागली महाराज. मेल्यावर ते सासऱ्याचं प्रेत पडलेलं मला पाहिलं तिने वाटी घेतली, वाटी चमच्याभर दूध टाकलं आणि मग गेली आडत सासऱ्यापाशी, मामा चमच्याभर दूध प्या ना. कान फडायला पाहिजे तसं. तुम्हाला यांच्यापैकी कोण कोण सासू सासऱ्याला बरं पाहत नाही दाखवू का? हा 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 मी खातो मार त्यांचा. हा दाखवा मला हानू द्या. अशी चेहरे तेव्हाच लक्षात येतात माना. त्याला काही नाही, तुमच्या बी लक्षात येईल. तुम्ही फक्त नजर टाका, एक बळच हसू नका. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही जेवढा त्रास आज आमच्या आई बापाला देताय, मला सांगा ना का बरं तुम्हाला असं वाटतं? अहो महिला मंडळ, अहो तुमच्या लग्नात जे तुम्हाला दागिने घातले तुमच्या नवऱ्यानं, ते तुमच्या सासऱ्याच्या पैशाचे, हे मरेपर्यंत विसरू नका. ते तुमच्या नवऱ्याच्या पैशाचे नाही, सासऱ्याच्या पैशाचे. आणि तू भूषण आणते तुझ्या नवऱ्याचं. दरी आई गेली, आई आईच हात फिरवणार कोणी राहिलं नाही. जन्मदाता बाप निघून गेला, पाठीवर थाप टाकणार कोणी राहिलं नाही. मला सांगू तुम्हाला,
तुम्ही पंढरपूरला जाऊन तुम्हाला आईबाप नाही मिळणार, तुम्ही पंढरपूरला जाऊन तुम्हाला आईबाप नाही मिळणार, पण आईबापाची सेवा करून तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय नाही राहणार महाराज. कारण सकळ तीर्थाच्या दुरे जिये का माता पितरे. गेल्यानंतर रडण्यात काय मजा आहे महाराज? गेल्यानंतर का रडता महाराज? गेल्यानंतर एसटी निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा आहे का? सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा सासूसाठी रडे सून. तुमच्याकडे पाहू राहिल्या दादा. द्या इकडं. भावांतरीचा भिन्न. माणसानं आहे तोपर्यंत सरळ, गेल्यानंतर काय रडण्यात म्हणजे की आई सांगते महाराज हा जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतो साई, आता कशाला म्हणतो साई. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडाला नाही कधी रुपया दुधाला. माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. गेल्यानंतर का रडतो बाबा? जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, तेच लागे माझ्या पायाला. अश्रू येते तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. तुमच्या वेलाळेमध्ये आई राहत होती, तुमच्या वेलाळे गावात आई राहत होती. आईला एकुलता एक मुलगा झाला आणि बाप मरण पावला. आई म्हणली जाऊ द्या, वंशाचा दिवा वाढवण्याकरता जीवन जगावं लागणार आहे. आईनं मुलगा लहानचा मोठा केला. मुलगा 5वीला गेला, 6वीला गेला, 7वीला गेला, 8वीला गेला, 10वीला गेला. आई आयुष्यभर विधवा जीवन जगली आपल्या मुलाकरता. महाराज मुलगा 12वीला गेला. मुलगा 12वीला गेला, आयट्या केला, एका कंपनीत कामाला लागला आणि आईचं वय 65 वर्षाचं झालं होतं. आणि 65 वर्षाच्या आईचा अचानक डोळा दुखायला लागला आणि 65 वर्षाच्या आईनं पोराला विचारलं, बाळू ए बाळू, माझा डाव्या बाजूचा डोळा दुखतोय, बाजू माझा डोळा खराब झाला तर काय करशील रे? बाळूनं सांगितलं, आई मी तुला संगमनेरला दवाखान्यात नेईल. संगमनेरला नाही नीट झाला तर रे? अगं आई मी तुला पुण्याला दवाखान्यात नेईल. पुण्याला नाही नीट झाला तर रे? अगं आई मी तुला मुंबईला दवाखान्यात नेईल. मुंबईला नाही नीट झाला तर रे? अगं आई मी तुला बाहेरच्या देशात दवाखान्यात नेईल. आई 2 एकर जमीन विकेल आई, पण तुझा डोळाच नीट करील आई. आईच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं, आई रडायला लागली. रडणारी आई महाराज, रडणाऱ्या आईला बाळून पाहिलं आणि बाळून सांगितलं, ए आई, आई डोळे पुस आई, आई डोळे पुस आई. अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. तू कुणा करता रडते आई? तू कुणा करता रडते आई? महाराज आईनं स्वतःचे डोळे पुसले, आईनं डोळे पुसले आणि बाळू आई जवळ आला.
आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर पडत होतं, गालावरचं पाणी आईसाहेब पदरानं पुसत होत्या. रडणाऱ्या आईला बाळून सांगितलं, आई अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. आता माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील ग? तू काय करशील ग आई? आमची आई काय म्हणली माहितीये? आमची आई काय म्हणली माहितीये? आमची आई काय म्हणली माहितीये? ए बाळू, एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, आणि जरी बाळू तुझा डोळा खराब झाला ना तरी तुझी आई तुला दवाखान्यात नेण्या अगोदर हिचा डोळा काढील आणि तुला देईल. याचं नाव आई आहे. आता जगाच्या बाजारामध्ये स्वतःचा डोळा काढून देणारं पात्र आई आहे. पण कितीतरी आई बापाला त्याच नालायकांनी वृद्धाश्रमात पाठवलंय महाराज. महिला मंडळ जरा विचार करा. ज्या सुनाचं अंतकरण दगडाचं आहे, ज्या सुनाचं अंतकरण दगडाचं आहे, तिला काय सासूची किंमत कळणार? जिनं आल्या आयुष्यात आईलाच कधी सन्मान दिला नाही, ती काय कधी सासूला सन्मान देणार? आणि ज्या नालायकाचं हृदय दगडाचं आहे त्याला काय आईन, त्याला काय बाप कळणार? जगाच्या बाजारामध्ये माणस सकळ तीर्थाच्या धोरेन जे का माता पितर आहे. तुम्ही नका घालू माळ, नका लावू कपाळाला गंध, नका ऐकू कीर्तन, नका देऊ दान, पण जगाच्या बाजारामध्ये महाराज एक दैवत असं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई वाचून पोरवे गळी, नाती तुटली फार आईचा मावळला आधार. आई ती आई आहे म्हणून आईची सेवा आणि बापाची सेवा ईश्वर सेवा आहे. आणि सर्वात शेवटचे संदेश, 2 माणसांना विसरू नका. ज्याच्या जीवावर महाराज आपण पोट भरतोय त्या शेतकऱ्याला कधी विसरू नका. 50,000 रुपये पगार असेल तर नोकरीवाला काय ढेकळं खाणार नाही. महाराज शेतकरी कालही बळीराजा होता. आणि महिला मंडळ शेतकऱ्याला पुरी देत जा. आमच्या महाराज मंडळींना सुद्धा पुरी देत जा. एवढ्यातलाही दणका उठवलाय तुम्ही. शेतकऱ्याला आणि महाराजाला नाहीच म्हणते द्यायला. काल मला एक बाई भेटली, ती म्हणली महाराज एखादा नवर देव पा. मी म्हणलं महाराज जमन का? ती म्हणे तुमच्यासारखा एक. म्हटलं हो, नको 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 नको. अरे निदान आमचा वारकरी त्या पोरीचा खून तरी नाही करणार. आमचा वारकरी तिला शिव्या तरी नाही देणार. आमचा वारकरी महाराज तिच्या आईबापाचा तरी उद्धार नाही करणार. मग त्यांना म्हणलं तुम्हाला कसं पाहिजे? ती म्हणे कुठं तरी चिटकेल पाहिजे. म्हणलं वायरीला चिटकव ना. दहा लाखाचा बंगल्यावाला पाहिला, 10 लाखाच्या गाडीवाला पाहिला, त्याला मस्त ₹1,00,000 पगार आहे, पण तो रोज पिऊन पडतोय. काय करायचं? पूजा करायची त्याची नालायकाची. बेवड्याला पोरगी देऊ विधवा पाहण्यापेक्षा मानत भिकाऱ्याला देऊन भिकारी म्हणून पहा, आनंद वाटेल त्याच्यात. आणि म्हणून शेतकऱ्यांना कधी विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्यामुळे आपले सप्ते चाललेत, ज्यांच्यामुळे महाराज आपले कीर्तन प्रवचन आपल्या बहिणी सुखी आहेत, आपल्यावर अन्याय नाही कुठल्या प्रकारचा, त्या लष्कराला कधी विसरायचं नाही. त्यांच्यामुळे आपण आहोत. नाही, एक वाक्य लक्षात ठेवा. 15 ऑगस्टला एखादा पुढारी बोलावून 15 ऑगस्ट करण्यापेक्षा एखादा माजी सैनिक बोलवा, म्हणजे झेंड्याचा आदर तरी होईल. कशाला बोलावलं महाराज? जे एखादा जवान शहीद झालाय त्याच्या विधवा पत्नीला बोलवा ना. तिनं अख्खं आयुष्य विधवा म्हणून जगली. ती अख्खं आयुष्य विधवा म्हणून जगणाऱ्या भारत मातेच्या सेवेकरता. आणि तुम्ही जाणे ज्यानं इलेक्शनच्या टायमाला दारू पारली तोच झेंडा वंदन करायला कान म्हणाला. म्हणजे महाराज खरा झेंडा वंदन करायचा अधिकार सैनिकाला आहे. बोलवा सैनिकाला. गावामध्ये एक तर माझी सैनिक सापडू शकतो, गावामध्ये एक तर सापडू शकतो ना. असं एकही गाव सापडणार नाही का त्या गावात सैनिक नाही. आणि गावात जर सैनिक नसेल तर ते गावच नाही. कोणी बी आपलं माना ते झेंडा वंदन करायला बोलायचं, त्यांना बोलवा ना. त्यांच्यामुळे आपण किती जवान शहीद झाले. तो माना गंगाखेडचा शुभम मुस्ताफिर, काय वय होतं त्या पोराचं माना. आपलं फक्त इथं चौकात रुबाब करतो. तुला यायचं का आमच्या गावात? बापानं 80,000ची पल्सर घेऊन दिली ना आलायकाला. महाराज ही जी बोगस शायनिंग करणारी आहेत ना, ही अशी फेगडी व्हायला पाहिजे. ठोका दादा घालेला टांगाना
₹70,000-80,000ची ती हे आणि ते मोबाईल ते दिवसभर आज हातात धरीत आहे. काय दाढी करीतो को वस्तारा आणि तो ते कळा ना. एकानं आमच्याकडे दिवसभर काल असं असं केलं आणि रात्री बापापाशी झोपलं. कान फडाडलं त्यानं बापाचं झोपात. दरिद्री नाही. अरे माना तुम औरंगाबादचा गेला तुम्ही आता हे पहा आता 8-10 दिवस झाली महाराज कौस्तुभ राणीला जाऊन. महाराज सोमवारी फोन केला होता बायकोला नाईला खुशाले आणि मंगळवारी सकाळी अधिकाऱ्याचा फोन आला का तुमचा कौस्तुभ शहीद झालाय. महाराज चांगली चांगली पोर शहीद झाली. महाराज यांनी आपला अख्खा देह नाही अख्खा आयुष्य समर्पित केलं या देशाकरता. त्यांच्याकरता महाराज एकच सांगायचं आहे हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए दुनिया है जान देंगे, है वतन तेरे लिए दुनिया है जान देंगे, है वतन तुझ पे दिल कुर्बान है. हर दिल दिल दिया है जान भी देंगे, है वतन दिल दिया है जान भी देंगे, है वतन छत्रपति शिवाजी महाराज की जय. पार्वते पते हर हर, पार्वते पते हर हर, भारत माता की जय. माझं कीर्तन विसरले तरी चालेल पण माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका म्हणून त्या नियमानं या ठिकाणी आलेलं येण्याचं योग. आयोजक नियोजक निमंत्रक मंडळी या कार्यक्रमाचे सर्व महाराज निमंत्रक मंडळी समस्त ग्रामस्थ महाराज वेल्हाळे भजनी मंडळ सर्व वेल्हारे तरुण मंडळ सर्वांचे या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल माझ्या वाणीचा दोष समजून मला परत देऊन टाका. सर्वच आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज काही वयाने मोठी आमच्या संप्रदायातील मंडळी आहेत. कोणाचाही नामोल्लेख न करता सर्व आदरणीय मृदुंगाचार्य गायनाचार्य सर्व टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. बोलता बोलता चुकून एखादा शब्द गेला असेल माझ्या वाणीचा दोष समजून मला परत द्या. शिष्टीमाले दादा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वच तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप अन्नदाते सर्वांचे आभार. विशेष जे मला पैसे देणार आहेत मोक्याचं नाव राहून जाईल माझं. आदरणीय महाराज ज्यांनी आपल्या मातोश्रीच्याच ना आई वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी ठकुबाई विठ्ठल मंडले व कैलासवासी विठ्ठल नाना मंडले यांच्या स्मरणार्थ श्री आमचे गोरक्षनाथ दादा विठ्ठल मंडले यांनी ही सेवा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांना महाराज या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. परत एकदा तुम्हा सर्वांची या ठिकाणी त्या संदेशाचं माझ्या आश्रमातल्यानंतर सूचना होतील. माऊली कोणा संगे हा उपक्रम होईल. त्यानंतर उद्याचं नियोजन होईल. तोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत कोणी उठायचं नाही. जर एक घेतलं तरी चालेल. परत मी तुम्ही उठा म्हणायच्या आत उठाल तर मूळव्याध होऊ शकतो. उठायचंय कोणाला मागपर्यंत परत नाही ना. हा जायचंय तुला जायचंय का जाय बस ना खाली. पण तुम्हाला उठा म्हणूस तर कोणी उठायचं नाही म्हणून परत एकदा झालेली खुर्ची नको मला. संप्रदायातील एक बुलंद आवाज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक भयानक वादळ अहमदनगर जिल्ह्याची शान आणि तुमच्या तालुक्याचं वैभव वारकरी संप्रदायातील एक क्रांतिकारी माणूस आमचे गुरुवर्य महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाज प्रबोधनकार गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विठोबा ज्ञानेश्वर माऊली नारायण विठ्ठल जय जय. आ बोली रे पुरे देवा कोणी उत्तरे प्यारी राधिकार पुरा करा क्षमा का पाया पैकी करा क्षमा करा महाराज
टाळकरी हाय असेच बस. वर्ष 40वे या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 40व्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला आपल्या गावातील नामयज्ञ नाम सोहळा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या या वैभवशाली पाठीमागची मंडळी कोण उठलं मध्ये उठू नका. गेली भव्य दिव्य चालू असलेला आपला हा नाम यज्ञ 40 वर्षापासून चालतोय. भव्य दिव्य स्वरूपामध्ये यावर्षी नियोजन केलेलं आहे. असो या नाम यज्ञामध्ये 5व्या दिवसाची संकीर्तनाची सेवा ज्यांनी गुंफलेली आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि प्रत्येक खेडोपाडी तळागाळात जगप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व श्रीमान श्री हरिभक्ती पारायण आमचे जिवलग समाज प्रबोधक निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे शिष्य श्रीमान श्री हरिभक्ती पारायण माझे जिवलग स्नेही जीवस्य कंठस्य चंद्रकांतजी महाराज खळेकर यांची सुंदर अशी कीर्तनाची सेवा समाज प्रबोधनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सप्ताहाच्या निमित्तानं झालेली आहे. विशेष करून गेली अनेक 4 दिवसापासून सातत्यानं जे काही कीर्तनं चालली आहे ती मनोरंजनाच्या माध्यमातून चाललेली आहे. बरं का, मनोरंजनाच्या माध्यमातून चाललेली आहे. पण जाता जाता एक म्हणायचंय मला, थोडस आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर महाराजांच्या बाबतीत एकच मला म्हणता येईल, महाराज तुम्हाला मी लाख धन्यवाद देईल. तुम्हाला लाख धन्यवाद या करता देईल, तुम्ही कुठल्याही प्रकारचा जास्त अंग विक्षेप न करता तुम्ही कीर्तन समर्पित केलं आणि खऱ्या अर्थानं तो मला भावलेला विषय आहे. याकरिता बोललो. वास्तविक पाहू जाता पलीकडे कोण आहे तिकडे बघा बरं. केला तर कालच्या कीर्तनाचा मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. कालच्या कीर्तनकाराचा आदरातिथ्य करायचं होतं, पाहुणे म्हणून केलं, हरकत नाही. आणि किती मोठा अधिकार आहे माऊलीच्या सोहळ्यात जाऊन बघा. आमच्या टाळकरी मंडळी वारकरी मंडळींचा किती अधिकार आहे माऊलीच्या सोहळ्यात जाऊन बघा. चोपदाराचा एक दंड उभा केल्यानं अख्खी लाखो समाज असतो तो तटस्थ होतो. एवढा मोठा अधिकार चोपदारांचा आहे. एवढाही अंगविक्षेप नसावा की त्यांना तिथं उभं राहायची सुद्धा लाज वाटत. आज मंडळी उभी राहत नव्हती. पण खऱ्या अर्थानं मी तुम्हाला धन्यवाद या करता देतो. निवृत्ती महाराजांनी आतापर्यंत समाज प्रबोधन करत असताना त्यांच्या बाजूने परंपरेनं विनोदाची झालर देऊन समाज प्रबोधन केलं. पण कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा अनाचार आणि अशा प्रकारचं वातावरण त्यांनी दूषित केलं नाही. कुठल्याही वारकऱ्याला गालबोट लागेल असं बोललेलं नाहीये. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांचे शिष्य आहे, मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही समाज प्रबोधनाचं प्रामाणिकपणे काम करतायत आणि वारकरी संप्रदायाचे तुम्ही खऱ्या अर्थानं पाईक आहात यात शंका घेण्याचं कारण आहे. महाराजांकरता येतात टाळी वाजवायची आहे. असो मला बाकी टीका टिप्पणी करायची नाहीये. विशेष करून आजच्या संकीर्तन सेवेकरता ज्यांची उपस्थिती प्रामाणिकपणे लाभलेली आहे ती सर्व मान्यवर मंडळी, आपण उपस्थित सर्व मंडळी याच्यामध्ये आहे. प्रामुख्यानं काही मान्यवर मंडळींचं नाव घेणं उचित होईल. ज्यांचं आगमन होऊन महाराजांचा सत्कार करून जे आपल्यातून या ठिकाणून काही कार्यानिमित्तानं पुढे गेले ते आपल्या गावचे आपल्या भागातले आणि विशेष करून आपल्या तालुक्याचं वैभव असणारे आमचे श्रीमान श्री सुधीरजी तांबे साहेब विधान परिषद सदस्य यांनी उपस्थिती लावलेली आहे. मी त्यांचे या प्रसंगी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख आपण परंपरेनं घेतलाय. त्याचप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे असलेल्या माझ्या निमगाव भोजापूरचे गेली 4-5 दिवसापासून सातत्यानं येणारे सरपंच विद्यमान सरपंच श्री सुरेश नामदेव फटांगरे या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रकाश पंढरीनाथ कडलक जिल्हा कार्याध्यक्ष सेवा सोसायटी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री सुभाष दत्तात्रय कडलक पोलीस पाटील निमगाव भोजापूर. प्रेमानं भाऊसाहेब रंगनाथ वैद्य कृपया इकडे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी हार व्यवस्था प्रति दिवसाची हार व्यवस्था ज्यांनी केलेली आहे आणि प्रतिवर्षी करतायत ते आपल्या गावचे खऱ्या अर्थानं सर्वांच्या सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व, एक गुणी व्यक्तिमत्व भगवान बाबा गोसावी त्यांनी इकडे यायचं आहे, आपला सत्कार घ्यायचा आहे. भगवान बाबा नाही का? असो संध्याकाळची ज्यांची पंगत, वा वा पेटी वादक आहे. 3000 लोकांचा अन्न सर्वांनी टाळ्या वाजवायचे प्रेमाने. वा धन्यवाद.
किमान 30-30 हजार रुपये पंक्तीला लागतात दादा. 30-30 हजार रुपये पंक्तीला लागतात. मी विनंती करतो संप्रदाय ज्यांची नितांत श्रद्धा आहे, नितांत प्रेम आहे, ते आमच्या सर्वांचे वारकरी संप्रदायाचे प्रिय असलेले, महाराज मंडळींचे प्रिय असलेले आमचे मुकेश भाऊ नंदुरबार जिल्ह्यातून आलेले आहे या ठिकाणी शूटिंग घेण्याकरिता. हे शूटिंग लाईव्ह थोडा वेळ असतं युट्यूबला. त्यांचा स्पेशल चॅनल आहे वारकरी कीर्तन, असं त्यांचा स्पेशल चॅनल आहे. जेवढी काही कीर्तनं तुम्हाला युट्यूबला बघायला मिळतात ती सर्व त्यांनी रेकॉर्ड केलेली आहे. त्यांच्या चॅनलला आपल्याला सर्वांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे मी प्रामुख्यानं आभार याकरता मानतोय, गेली सातत्यानं त्यांचं नाव मी घेतलं नाही काही वेळेअभावी, मी त्यांचे आभार मानतो. ही सर्व कीर्तनं आपल्याला युट्यूबला नंतर बघायला मिळणार आहे, त्यांचे आभार मानतो. 1-2 मान्यवर मंडळींचं मला नाव घेऊ. तुमच्या माहिती करता सांगतो, सनई वादन म्हटलं तर विश्व प्रख्यात जर कोण असेल तर कोण आहे? बिस्मिल्ला खान. तुम्ही युट्यूबवर सर्च करा, तुम्ही कुठे गुगलवर सर्च करा, बघायला मिळेल तुम्हाला. बासरी वादनामध्ये ज्यांचं नामोल्लेख खऱ्या अर्थानं होतो ते जगप्रसिद्ध जगविख्यात नाव असलेलं व्यक्तिमत्व, त्यांचं नाव आहे हरिप्रसाद चौरसिया. आणि मृदंग शाखेमध्ये, मृदंग कलेमध्ये जे पारंगत आहे, विश्वविख्यात ज्यांचं नाव आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं दादा कोण? भवानी शंकर. आता ऐका, तुम्हाला भवानी शंकर माहिती नसेल विश्वविख्यात, पण तुमच्या करता आज भवानी शंकर संकेत महाराज आरोटी आहे. मी संकेत महाराजांना विनंती करतो, कृपया सर्वांसमोर उभं राहून सर्वांना अभिवादन करायचा, हात जोडायचा आहे. सर्वांनी प्रेमाने एकदा टाळी वाजवा या लेकरा करता. दृष्टी लागण्यासारखं वाजवणं आहे. लागली पण होती ना? हा असो. आमचे महेश महाराज वरपे महाराज ते भवानी शंकर आहे, तर तुम्ही आमच्या दृष्टीने संकेत महाराज आरोटे त्यांचे एकदा अभिनंदन करायचंय. प्रतिवर्षी ते सेवा देण्याकरता या ठिकाणी येतात. गुणीजन मंडळींपैकी 2 रत्न आपल्याला विद्वत रत्न मिळाले आहे. गायनाचार्य आमचे सन्मित्र अनिल महाराज रुपवते महाराजांना विनंती करतो, एकदा उभं राहून सर्वांना हात जोडायचे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. अनिल महाराज रुपवते. त्याचप्रमाणे माझे जिवलग आदरणीय हरिभक्ती पारायण गोड आवाज आहे आमचे गोरडे महाराज, नागनाथ महाराज गोरडे महाराजांना विनंती करतो, आपणही उभं राहायचंय, आपल्या जावयाला बघायचंय. आपल्या गावचे ते जावई आहे, तुमच्या माहिती करता सांगतो. एकदा बघू द्या ना, सासऱ्याचं नाव पण सांगून टाका. असो, या मंडळींना विशेष धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे उद्या ज्यांची संकीर्तनाची सेवा आहे बरं का, ऐका, ज्यांची उद्यासाठी तयार आहे, मी पुन्हा एकदा विनंती करतो, टाळ्या वाजवायची आहे. उद्या ज्यांचं सेवादान आहे ते श्री कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव सोनवणे, त्यांचा पुढे ऐका आवरा. चला, सुयोग रामनाथ सोनवणे या बालकाला ज्ञानेश्वरी भेट देण्यात येणार आहे. भाग्यवान विजेते आहे. चला, सोनवणे ज्यांनी माळा घातल्या त्या दिवशी 3 जण माळकरी झाले, त्यांचा सत्कार होणार आहे, स्टेजवर सत्कार होणार आहे, विचार करून ठेवा. सर्व पाहुणे मंडळींचं, गुंजळवाडीची मंडळी, सैखंडीची मंडळी, गोनऱ्याची मंडळी, राजापूरची मंडळी, गुंजळवाडी सर्व मंडळींचे